नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर आज आपला व्लॉगचा तिसरा दिवस म्हणजे तिसरा व्लॉग. तर आता आपण उठलोय. आज थोडा लेट होऊन गेलो उठायला, 6 वाजले. त्याच्यामुळे आता बघूत आपण पुढचं काय होतं. तर आता मस्त फ्रेश होत मग आपला वर्कआउटला जाऊ, वर्कआउट करूत. मग आंघोळ बिंघोळ करून दुकानावर रोजचं तेच राहील. दुसरं काही नाही, फक्त मला जिथं जाता येईल वेगळं वेगळं तुम्हाला जिथं दाखवता येईल तिथं मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला आपण निघूयात आता. तर आता आपलं झालंय. तर आता नुसतं गार पाणी थोडंसं तोंड धुवून घेतलं. तर आता आपलं वर्कआउट करूत. कारण की थंडी एवढी, त्याच्यामुळे दरवाजा बी उघडला नाही. आपण आपल्या वर्कआउट रूम मध्ये. तर आता करूच वर्कआउट. वर्कआउटचं सामान अशा प्रकारे आहे. डंबल्स आहेत, रॉड आहेत. आपण करू ते. जी आवडती एक्सरसाइज आहे सपाटे तर मारूच. लेने गया रे बचपन झड़ गई फुलवारी, कर रहे हैं जाने कैसी जंग की तैयारी। सोते जगते छूट रही है आंसू की पिचकारी, फिर भी कुछ ना हुआ मगर वो हम तेरे बलिहारी। तेरी नजरों में क्या हम इतने नालायक हैं, तेरी नजरों में क्या हम इतने नालायक हैं। है तो तुझसे बेहतर तो अपनी हिंदी फिल्मों के खलनायक है, बापू से हट के लिए तू तो हानिकारक है। तर हा आहे आपला देसी जुगाड पुलप्स. तर विषय असा आहे की खानदेशी आता आम्ही काही शक्य करू शकतो, कारण आम्ही खानदेशचे लोक आहे. चला तर आजचं आपलं वर्कआउट झालंय. मी साधारण तरी 1 तास वर्कआउट केलं. मी 1 तासाचा एवढा व्हिडिओ वर्कआउटला मी टाकू शकत नाही, कारण विषय काय राहतो आपला दिवसभराची ब्लॉगिंग व्हिडिओ आपला तरी साधारण तरी जास्तीत जास्त 15 मिनिटाचा राहील.
आणि त्याच्यातच मी 1 तासचा व्हिडिओ कसा बी एडिट करून टाकला तरी अर्धा तासाचा बनेल. पण 15 मिनिटाचं ब्लॉगिंग आणि 30 मिनिटाचा व्हिडिओ, त्याच्यावर मी एवढं काही केलं नाही. मी तर फक्त तुम्हाला दाखवलेलं कमी. तर चला आपण पुढे जाऊया. आंघोळ बिंघोळ करूच, चहा नाश्ता घेऊत, निघूयात आपल्या आपल्या ड्युटीला. चल, जय श्रीराम. घरी येताच मम्मीला थोडं बरं वाटत नव्हतं. मम्मी लोळलेली होती, तर मम्मीला आपण तेवढी मदत करून दिली. घड्या बिड्या, चादरींच्या घड्या बिड्या करून दिल्या. तर मदत तर मी असं पण करतो, तो विषय नाही झाला. आता मग आपलं आपलं निघूत दुकानावर. हे मंडळी, तर आता आपल्याला दुकानात आता काकाने दुकान उघडून दिली होती. तर आता फक्त आपल्याला साफसफाई करायची. पटापट साफसफाई करून घेऊ, मग लागून पुढच्या कामाला जे असेल ते. तुझे पता है ना हमारे पास गुरु जम रहे हैं. Make me revise material science and conduct a mock viva. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने भरतकुंजैशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय साफ सफाई करून आपण इकडं आपलं ऐरणा पुढे घासून घेतली. भरतकुंजैशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने भरतकुंजैशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने भरतकुंजैशनाशाय वासुदेवाय हरे परमात्मने. आजीने आपल्याला सांगितलं की बुवा तू हे पूजेचं वाच पुस्तक, तर आपण ते वाचणार आहे आता. आता आपण उलटा महालक्ष्मी कथा नाही ते बरोबर आहे. लक्ष्मी व्रताची कथा. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, कन्या, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांनुती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. चार वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होती. 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल. मी आलो होतो घरी, तर माझं जेवण झालंय. तर आता आम्ही चाललोय पपई तोडायला. दादा निघतोय फिरायला. तिकडे असतील ना पुढे, अशा पिकलेल्या तरी सापडणार भाऊ. कच्च्याच असतील. बघू शकता किती भारी इथं सावली सावली. अरे पुरे कच्ची ती पपई. मग ती काशील कच्ची ती चांगली तरी लागेल का? लाव कच्चीर जाती. एक सुद्धा पपई पिकलेली नाही. असं वाटतंय भावांनो जसं काही जंगलात चालतंय.
तर आता आपण आलोय वॉशिंग सेंटरला. मी आतली स्क्रिप्ट काय घेतली नाही, तिथला व्हिडिओ काय काढला नाही येताना, कारण मध्येच फोन येऊन लागला होता. म्हणजे फोन म्हणजे असं काही आत्याच्या मुलाचा फोन आला होता, तर त्यांच्याशी बोलता बोलता मी परत येऊन लागलो, तर मला समजलं नाही. तेव्हा मी इथं येऊन तुम्हाला सांगतो हे की इथं आल्यावर मी आता येऊन लागलो वॉशिंग सेंटरला. तर बसलो आहे आता कालसारखी ड्युटी 1 तास, 2 ते 3 वाजेपर्यंत थांबू. दादा आला तर जाऊ, नाही आला तर बंद करून जाऊ, पण जाणं आहेच, कारण की दुकान आहे आपली बी, दुकान उघडावंच लागेल, त्याच्याशिवाय चालणार नाही. कारण की इथं तर आहेच आपलंच आहे, पण तिथं आपल्याला पगार भेटतो, पगाराशिवाय तर काही यूज होत नाही ना. मग तो बिचारे कसं काय फुकट चालली ती, त्याच्यामुळे आपण आपल्या टायमावर निघूत. तर आता मस्तपैकी बघूत गाड्यांची वाट, गाडी आली 2 बिंदूत, नाही आली बसून राहत. तर तुम्ही आपलं वॉशिंग सेंटर बघू शकता, आपल्या वॉशिंग सेंटरचा बोर्ड. तर इथून आपलं वॉशिंग सेंटर आहे. तर ॲड्रेस याचा असा आहे की साखरे दोंडायच्या रोड जाताना दुसाण्यालाच आहे. मेन म्हणजे हा नवा प्लॉट आहे, दुसाना नवा प्लॉट. स्क्रीनवरती ॲड्रेस दिला आहे. विठ्ठल मंदिराच्या पुढे. तर कोणाला काही वाटलं, सर्व्हिस वाटली की गाडी धुवायची, तर इथं फुल सर्व्हिसिंग होते गाडीची, वॉशिंग बिशिंग फॉर्मिंग प्लस राहिलं पॉलिश बिलिश सगळं होते. तर आता आपलं आजचा वॉशिंग सेंटरचा जो टायमिंग होता 1 तास तो झाला आहे. तर आता आपल्याला निघावं लागेल आपल्या दुकानावर. तर चला निघूया आता वॉशिंग सेंटर, कारण की दादा तर येणार नाही आता, दादा मेडिकलला गेला आहे. त्याच्यामुळे आता आपलं वॉशिंग सेंटर बंद करू, आपल्या दुकानावर जाऊ. चला आता आलो आहे आपण घरी. तर घरी आल्यावर आज टाईम होऊन गेला आहे, तर आज आपण घरात बी जाणार नाही. आज पाय नंतर देऊ, वाटलं असं तिकडं फ्रेश होऊ, आधी दुकानावर जाऊ, कारण की दुकानाचा आपला टायमिंग परफेक्ट आहे, दुकानावर टायमिंग नको चुकायला. त्याच्यामुळे चला तर दुकानावर जाऊ. दुकान आपलं काय जवळच राहिले आता. तर भावांनो, आपल्याला इथं थोडंसं घरी फरची लावायची होती एका ठिकाणी, तर इथं आपण फरची कट करायला आलो होतो. तर मशीन बघू शकता तुम्ही कसं आहे बघा, इथे एवढ्या फरच्या पडलेल्या आहेत. तर हे आमचे दुसाण्या गावात, दुसाणे नगरीत आहे. पब्लिक बघताय काम कसं करताय ते मशीन, थोडं पॉवरफुल आहे. तर दुकानावर येताच काकांत ते कस्टमर काढत होते. भावांनो, तर थोडं आपल्याला कॉल आला होता दादाचा की इथं वॉशिंग सेंटरला JCB आला आहे, त्याच्यामुळे दुकान सोडून आपण JCB धुवायला मदत करायला आलो, कारण की पप्पानी दादाला मी मदत करायला आलो. तुम्ही बघू शकता इकडं वॉशिंग होते भावांनो, अशा प्रकारे धुवायचं, अशा प्रकारे JCB धुवावं लागतं. JCB धुवायचं आहे आता, काय नाही जवळपास झालं की. तर मी आज एक आता शब्द बोलणार होतो की जर कोणत्या बी परिस्थितीत कशी राहो, पण जर दोघी भावांची जर 2 भाऊ असतील पण त्यांची जर एकजूट असेल ना, तर त्यांना कोणीच हरवू नाही शकत, तर ती परिस्थिती बी त्यांना झुकवू नाही शकत. तर त्याच्यामुळे सांगतो भाऊ, भावाभावांमध्ये भांडण नको व्हायला, तर एकजूट राहायला पाहिजे. तर चला मग आता झालं आहे आपलं आजचा ब्लॉग आपण संपवूया इथंच. तर भेटूच सकाळी. जय महाराज.